हा ध्यास जीवनाचा हे या प्रदर्शनाचं टायटल आहे, शीर्षक आहे. आणि हा शो माझे वडील शिल्पकार सदाशिव साठे यांच्या कारकिर्दीत जे त्यांनी शिल्प घडवली त्यांचा आम्ही एक स्वरूप इथे मांडायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून अख्ख्या आयुष्यभरात त्यांनी जी काय शिल्प निर्माण केली त्यांचा एक आढावा. तर त्या हिशोबाने आपण आता बघूया. हे श्रीरंग साठे माझा भाऊ आणि आम्ही दोघांनी मिळून हे अरेंज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आता सगळी त्यांची शिल्प मांडलेली आहेत. तर बेसिकली यातली काही पारंपरिक आहेत, काही नवीन कलाकृती आहेत, मॉडर्न आर्ट ज्याला म्हणतात त्याप्रमाणे, आणि त्यांचे क्रिएटिव्ह आर्ट्स आहेत. काही जे आहेत त्या व्यक्तिचित्र आहेत, काही त्यांची कल्पक चित्र आहेत, शिल्प आहेत, कंपोजिशन असे आणि मॉन्युमेंटल असे बेसिक त्यांचे दोन आर्ट स्टाईल्स होत्या. आणि मॉन्युमेंटलमध्ये तुम्ही बघू शकाल शिवाजी महाराज आणि आपले नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस किंवा झाशीच्या राणींचे त्यांनी आयुष्यभरात साधारणपणे 200 मॉन्युमेंट्स केली अख्ख्या भारतामध्ये. दिल्लीपासून आसामपर्यंत, पंजाबपासून खाली कन्याकुमारीपर्यंत त्यांची शिल्प लागलेली आहेत. आणि त्याच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेगवेगळ्या वेळेवर तिथे आपण त्याचा आढावा, एक त्यांची काही महत्वाची आयुष्यातले शिल्प आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. काही निवडक आम्ही निवडलेली आहे. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अत्युच्च क्षण म्हणजे हा गेटवे ऑफ इंडियाचा शिवाजी महाराजांचा शिल्प जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. मानबिंदू ठरावा त्यांच्या आयुष्यातलं. आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात भारतातल्या पहिल्या गांधीजींच्या पुतळ्याने झाली तिथे, जो दिल्लीला लागलेला आहे 1952 साली. आणि त्या 52 साली गांधीपासून जी सुरुवात झाली ती त्यांची कारकीर्द 2012 गांधीजींचाच पुतळा दांडीला नॅशनल सॉल्ट मार्च मेमोरियल हे एक दांडीला स्थापन झालेलं आहे. आणि त्या तिकडे त्यांनी आयुष्यातला शेवटचा गांधी केलेला आहे. त्यामुळे त्यांचा 60 वर्षाचा प्रवास जो आहे तो गांधी टू गांधी असा म्हणता येईल. अशा तऱ्हेने आपल्याला काही त्यांची शिल्प जी आहेत ती फारच वेगळ्या स्वरूपातली आहेत की ज्यांची आपण त्यांना म्हणू शकतो की काही अधुरी स्वप्न आहेत, जे शिल्प त्यांनी कन्सिव्ह केली पण ती पूर्णत्वात नाही आली. तशातलंच हे एक कोयना धरणासाठी केलेलं कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये 3 अश्व जे 3 एनर्जीचे स्वरूप दाखवतात, पृथ्वी, तेज आणि आप, या स्वरूपांचं एक त्याच्यामध्ये दर्शन आहे. आणि मनुष्य स्वतःच्या बुद्धीने त्याच्यावरती स्वार झालेला आहे. आणि हार्नेसिंग ऑफ द एनर्जीज हे जे हॉर्स पॉवरमध्येच मोजलं जातं अशाच तऱ्हेचं एक त्यांनी कन्सेप्ट तिथे उभा केलेला आहे. एक फार त्यांच्या आवडीचं आणि लाडकं शिल्प असं व्हायला म्हणता येईल आपल्याला. तर असं हे शिल्प आहे. इथे समोर अजून शिल्प आपल्याला बघायला मिळतील. इथे हे महाराजांनी शिवरायांच्या आरमारी जो काही त्यांची दूरदृष्टी होती त्याच्यासाठी केलेलं एक शिल्प आहे की जे कल्याणपासून सुरुवात झाली आरमाराची, त्यासाठी तिथे त्यांनी एक शिल्प केलं आहे. तर त्याच्यामध्ये एक शीड दाखवलं आहे आणि खाली एक नाव दाखवली आहे. शीड जशी नावेला दिशा देते तसेच आपण त्यांनी कल्पना केली की महाराजसुद्धा समाजरूपी नौकेचा एक शीड आहे आणि ते अंगात स्वातंत्र्याचा आणि नवचैतन्याचा वारा भरला आहे आणि लोकांना दिशा देत आहेत. अशा तऱ्हेचं ते महाराज दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खूपच एक कल्पक आणि छान शिल्प त्यांनी कन्सिव्ह केलेलं होतं. हे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याचं आहे आपले अश्वारूढ म्हणून आपण त्यांना म्हटलं आहे कोयना धरणासाठी. आणि आज ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय नेहरू सेंटर, त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या मनातली एक खूप मोठी कल्पना एक पूर्णत्वात आली होता राहिली की नेहरूजींचं हे एक शिल्प दगडामध्ये सेमी ॲबस्ट्रॅक्ट म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नेहरूजींचा एक फॉर्म आपल्याला नेहरूजी आहेत कळत आहेत, पण त्यांची मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी आपल्याला सगळ्यांना दिसावी असे त्याचे दगडामध्ये फॅसेट्स केलेले आहेत. त्याच्यावरती काही भित्तिचित्रासारखे काही त्याच्यामध्ये कार्विंग करण्याची त्यांची इच्छा होती. आणि हे नेहरू सेंटरमध्ये लागलं असतं, पण नियतीच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी होतात काही नाही होत, त्या तऱ्हेने ते राहून गेलं. पण हे शिल्प आपण आज नेहरू सेंटरला आमच्यातर्फे भाऊंची स्मृती म्हणून आज आपण ते भेट दिलेलं आहे.
आणि इथे ते त्याला कायम स्वरूपात इथे त्याचं एक स्थान मिळेल अशी वडिलांची इच्छा आपण पूर्ण करत आहोत.